नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यास आणि व्यायाम यशाचे 2 आधारस्तंभ याविषयी माहिती घेणार आहोत। तुम्ही अभ्यास करायला बसता तेव्हा तुम्हाला लवकर थकवा जाणवतो का? अभ्यासात लक्ष केंद्रित करायला अडचण निर्माण होते। तसेच आपण खूप अभ्यास करूनही आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही, असं तुमच्यासोबतही होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की अभ्यास आणि व्यायाम यांचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि नियमित व्यायाम आपल्याला अभ्यासामध्ये कशी मोठी मदत करू शकतो। शरीर थकलं की त्याचा थेट परिणाम ब्रेनवर दिसून येतो। ब्रेनला काम करायला ग्लुकोज आणि ऑक्सिजन या दोन्ही घटकांची आवश्यकता असते आणि शरीर थकलेलं असताना हे दोन्ही घटक कमी झालेले असतात। ज्याप्रमाणे मोबाईलची चार्जिंग कमी झाल्यानंतर मोबाईलचा परफॉर्मन्स कमी होतो, तेच ब्रेनचं पण असतं। शरीराच्या थकव्यामुळे शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढते आणि त्यामुळे हा हार्मोन मेमरी, फोकस आणि डिसिजन मेकिंगवर अटॅक करतो। त्यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होते, आपण एका गोष्टीत व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकत नाही, म्हणून थकलेल्या वेळी घेतलेले निर्णय हे चुकतात। थकव्यामुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा ब्रेनचा भाग शटडाऊन होतो। हाच तो भाग आहे जो लॉजिक, प्लॅनिंग आणि क्रिएटिव्हिटी करतो। आपण थकल्यास सर्वात आधी हा भाग बंद पडतो। आपली आयपी लेवल कितीही जास्त असेल, परंतु जर का हा भाग बंद पडला तर आपली हुशारी दिसून येत नाही। थकव्यामुळे न्यूरोट्रान्समीटर्स संपतात, जसे की डोपामाइन, सेरोटोनिन, नॉरफिनफ्राइन हे केमिकल फोकस आणि मोटिवेशन देतात। थकव्यामध्ये हे केमिकल नाहीसे होतात आणि त्याचा थेट परिणाम हा अभ्यासावर होतो। आता अभ्यास म्हणजे काय? तर अभ्यास म्हणजे फक्त वाचन करणं नाही आहे, तर अभ्यास म्हणजे स्वतःला दररोज थोडं अधिक चांगलं करण्याची प्रक्रिया आहे। आता आपण बघूया की अभ्यासामुळे कोणकोणते फायदे होतात। अभ्यास केल्यामुळे ब्रेन हा शार्प होतो। नवीन गोष्टी शिकल्याने ब्रेन सेल्स हे ऍक्टिव्ह होतात। नंबर 2, आत्मविश्वास वाढतो। अभ्यास केल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते आणि त्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती मिळाली, आपण एखाद्या गोष्टीबद्दल जास्त जाणून घेतलं की आपल्याला त्या गोष्टीबद्दलची भीती कमी होते। त्यामुळे सहजच आपला आत्मविश्वास वाढतो, संधी दिसू लागतात। अभ्यासामुळे आपल्या ज्ञानात भर पडते आणि ज्ञानात भर पडल्यामुळे ज्ञानी माणूस हा प्रत्येक परिस्थितीत मार्ग शोधत असतो। नंबर 4, आर्थिक यश मिळते। माणसामध्ये एखादी चांगली स्किल असेल, एखाद्या बाबतीत चांगलं ज्ञान असेल तर त्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करायला त्या गोष्टीची मदत होते। स्किल आणि नॉलेज हे एक प्रकारची खरी संपत्ती आहे। मित्रांनो, आता आपण वळूया व्यायामाकडे। हेल्दी बॉडीशिवाय हेल्दी माइंड हे शक्य नाही आहे। आपण कितीही हुशार असलो, पण जर शरीर थकलेलं असेल तर आपला ब्रेन काम करत नाही। म्हणूनच व्यायामाला आपल्या दिनचर्येमध्ये स्थान देणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं। आता आपण बघूयात व्यायामाचे फायदे काय आहेत। व्यायामामुळे एनर्जी लेवल वाढते, दिवसभर आपल्याला ॲक्टिव्ह आणि फ्रेश वाटतं। नंबर 2, मेमरी सुधारते। व्यायामामुळे ब्रेनमध्ये नवीन सेल्स तयार होतात। नंबर 3, व्यायामामुळे मूड चांगला राहतो। व्यायामामुळे शरीरामध्ये एंडोर्फिन नावाचं हार्मोन्स रिलीज होतं आणि त्यामुळे मन आनंदी आणि सकारात्मक राहायला मदत होते। एंडोर्फिन हार्मोन्समुळे आपली सकारात्मकता वाढते आणि त्यामुळे डिप्रेशन कमी होतं। सकारात्मक मनामुळे अभ्यासामध्ये उत्साह दिसून येतो। व्यायामामुळे झोप चांगली लागते। झोप चांगली झाल्यामुळे ब्रेन शार्प होतो आणि ब्रेन शार्प झाल्यामुळे अभ्यासामध्ये चांगलं लक्ष लागतं। व्यायामामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग होते। इम्युनिटी स्ट्रॉंग झाल्यामुळे आपलं आजारपण कमी होतं, म्हणजे आपल्या आजारी पडण्याचे चान्सेस कमी होत जातात आणि आपण आरोग्यमय जीवन जगतो। हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एक रिसर्चनुसार सांगण्यात आलेलं आहे की जे विद्यार्थी नियमित अभ्यास करतात त्यांचा रिझल्ट एक्झाममध्ये 20% पर्यंत जास्त चांगला आलेला आहे। आता आपण बघूयात की व्यायाम कोणते करायचे। नंबर 1, वॉकिंग आणि जॉगिंग, यामुळे एनर्जी बूस्ट होते। नंबर 2, योगा, योगामुळे फोकस वाढते। नंबर 3, पुशअप आणि सूर्यनमस्कार, यामुळे स्ट्रेंथ वाढते। नंबर 4, सायकलिंग आणि स्विमिंग, यामुळे फुल बॉडी वर्कआउट होते। सुरुवातीला आपण आपल्या क्षमतेनुसार हळूहळू व्यायाम सुरू करून यामध्ये आपण वेळेनुसार थोडा वेळ वाढवत जाऊ शकतो। एक चांगलं डेली रुटीन आपण तयार करू शकतो आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता आपण कामाला लागू शकतो। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग, अभ्यास आणि व्यायाम हे दोन्ही जर एकत्र केलं तर काय होते। कल्पना करा की एक झाड आहे। व्यायाम म्हणजे झाडाचं मूळ जितकी जास्त मजबूत तितकं झाड उभं राहतं। अभ्यास म्हणजे झाडाच्या फांद्या, त्या जितक्या जास्त पसरतील तितकी जास्त सावली आणि फळ मिळते आणि हे दोन्ही एकत्र आल्यावर तयार होतो तर एक महावृक्ष, जो की वादळातही हलत नाही। त्यामुळे अभ्यास आणि व्यायाम यांचा समतोलच आपल्याला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवत असते। तेव्हा आपण अभ्यास आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून या दोन्ही गोष्टींना आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवायचा आहे आणि या दोन्ही गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्यास आपल्याला नक्कीच यशाकडे जाण्यासाठी या महत्त्वाच्या ठरू शकतात। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकवर। धन्यवाद।